नमस्कार. आज आपण एका अशा हत्येबद्दल बोलणार आहोत, एका अशा घटनेबद्दल जिने अख्ख्या देशाला अक्षरशः हादरून सोडलं होतं. 31 ऑक्टोबर 1984 ही तारीख भारताच्या इतिहासात कायमची कोरली गेली आहे. हा तो दिवस होता ज्या दिवशी एका राष्ट्राने आपल्या पंतप्रधानांना गमावलं आणि त्यानंतर जो हिंसाचार उसळला त्याची आग आजही कुठेतरी धुमसतीये. तर त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? चला त्या धक्कादायक घटनांची साखळीच बघूया. ती सकाळ होती 31 ऑक्टोबर 1984ची. पंतप्रधान इंदिरा गांधी आपल्या घरातूनच एका मुलाखतीसाठी निघाल्या होत्या. समोरच ब्रिटिश चित्रपट निर्माते पीटर युस्टिनॉफ त्यांची वाट पाहत होते. अंतर अगदीच किरकोळ होतं, त्यामुळे त्या पायीच निघाल्या आणि हाच निर्णय पुढे जाऊन जीव घेणारा ठरणार होता. त्यांच्या घराच्या गेटपाशी बेअंत सिंग उभा होता. त्याने त्यांना अभिवादन केलं. बेअंत सिंग हा तोच बॉडीगार्ड होता ज्याच्यावर इंदिराजींचा गेल्या 10 वर्षांपासून विश्वास होता. त्यांच्या सुरक्षेमधला एक अगदी ओळखीचा विश्वासू चेहरा. पण तो विश्वास आता तुटणार होता. काही काळाच्या आत बेअंत सिंगने आपली रिव्हॉल्वर काढली आणि 1, 2, 3 गोळ्या झाडल्या. पंतप्रधान जागीच जमिनीवर कोसळल्या. सगळं इतक्या अचानक घडलं की कुणाला काही प्रतिक्रिया द्यायलाही वेळ मिळाला नाही. आणि तेवढ्यातच दुसरा गार्ड सतवंत सिंग पुढे आला. त्याने आपल्या ऑटोमॅटिक कार्बाईनने अक्षरशः गोळ्यांची बरसात केली. तो हल्ला इतका क्रूर आणि निर्दयी होता. त्यांना लगेचच एम्स रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण जखमा इतक्या गंभीर होत्या की काही उपयोग झाला नाही. भारताच्या पंतप्रधानांना अखेर मृत घोषित करण्यात आलं. पण एक प्रश्न सगळ्यांच्या मनात होता. ज्यांनी त्यांचं रक्षण करण्याची शपथ घेतली होती त्यांच्याच रक्षकांनी त्यांचा जीव का घेतला? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला इतिहासाची पानं उलटावी लागतील. ही हत्या समजून घेण्यासाठी आपल्याला आधी त्या व्यक्तीला समजून घ्यावं लागेल. इंदिरा गांधी, ज्यांना भारताच्या आयर्न लेडी म्हणून ओळखलं जातं. बघा, 1966 मध्ये त्या सत्तेत आल्या आणि स्वतःला एक कणखर नेत्या म्हणून सिद्ध केलं. 1971 मध्ये तर गरिबी हटावच्या घोषणेवर त्यांनी प्रचंड मोठा विजय मिळवला. पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात भारताला विजय मिळवून दिला. भारताचा अणु कार्यक्रम यशस्वी केला. पण त्याचवेळी त्यांच्या सत्तेवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि 1975 मध्ये त्यांनी जो आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला तो खूपच वादग्रस्त ठरला. मग आला 1977चा तो धक्कादायक पराभव. अनेकांना वाटलं की त्यांचं राजकारण आता संपलं, पण नाही. इंदिरा गांधींनी एक जबरदस्त पुनरागमन केलं आणि 1980 मध्ये त्या पुन्हा सत्तेत आल्या. पण त्यांच्या ह्या पुनरागमनासोबतच पंजाबमध्ये एका मोठ्या वादळाची बीजं पेरली जात होती. आणि इथूनच सुरुवात झाली पंजाबमधल्या त्या संकटाची. घटनांची एक अशी साखळी जिचा शेवट खूपच दुःखद झाला. पंजाबमधला तणाव हळूहळू वाढत होता. एकीकडे होता अकाली दल, जो राजकीय मार्गाने पंजाबसाठी अधिक स्वायत्तता मागत होता. पण दुसरीकडे एका नव्या शक्तीचा उदय होत होता. जर्नेल सिंग भिंद्रनवाले, एक करिश्माई पण तितकाच कट्टर प्रचारक. आणि गंमत म्हणजे या भिंद्रनवाले यांना सुरुवातीला इंदिरा गांधींच्याच पक्षाचा छुपा पाठिंबा होता, अकाली दलाला शह देण्यासाठी. पण हा राजकीय डाव पूर्णपणे उलटणार होता. आणि मग परिस्थिती हाताबाहेर गेली. भिंद्रनवाले आणि त्यांच्या सशस्त्र अनुयायांनी शीख धर्माचं सर्वात पवित्र स्थळ सुवर्ण मंदिर यालाच आपला गड बनवलं. जणू काही एका किल्ल्यातच त्याचं रूपांतर केलं. अख्ख्या देशाचा श्वास रोखला गेला होता. आता सरकारसमोर एक मोठा पेच होता. त्यांना एक निर्णय घ्यायचा होता आणि त्यांनी जो मार्ग निवडला तो इतिहासाची दिशाच बदलणार होता. नाव होतं ऑपरेशन ब्लू स्टार. जून 1984. इंदिरा गांधींनी ऑपरेशन ब्लू स्टारला हिरवा कंदील दाखवला. म्हणजे सुवर्ण मंदिरातून अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी थेट लष्करी कारवाई. हा एक असा निर्णय होता ज्याचे परिणाम खूप खूप दूरगामी ठरणार होते. ऑपरेशन तर यशस्वी झालं. अतिरेक्यांना बाहेर काढलं गेलं. पण त्याची किंमत खूप मोठी होती. सुवर्ण मंदिराची पवित्रता भंग पावली. अकाल तख्तचं मोठं नुकसान झालं. आणि या सगळ्या चकमकीत अनेक निष्पाप लोकांचा जीव गेला. अनेक शिखांसाठी हा त्यांच्या धर्मावरचा थेट हल्ला होता. एक असा विश्वासघात, एक अशी जखम जी कदाचित कधीच भरणार नव्हती. आणि ह्याच रागातून, याच वेदनेतून एका सुडाच्या कटाने जन्म घेतला. आता आपण त्या लोकांबद्दल बोलूया ज्यांनी हा कट रचला. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे गुप्तचर यंत्रणांनी इंदिरा गांधींना इशारा दिला होता की त्यांच्या सुरक्षा दलातून शीख रक्षकांना काढून टाकावं. धोका होता, पण त्यांनी नकार दिला. त्यांचा आपल्या लोकांवर पूर्ण विश्वास होता, पण हाच विश्वास दुर्दैवाने चुकीचा ठरणार होता.
याच रक्षकांपैकी एक होता बेअंत सिंग. ऑपरेशन ब्लू स्टारमुळे तो आतून पुरता हादरला होता. गुरुद्वारामध्ये रडताना त्याला त्याच्या काकांनी केहर सिंग यांनी पाहिलं आणि ते म्हणाले, रो क्यू रहा है, बदला ले, रडतोयस का, सूड घे. आणि या एका वाक्याने त्या जीवघेण्या कटाची ठिणगी टाकली. मग काय, बेअंत सिंगने आपला सहकारी सतवंत सिंगला सोबत घेतलं. त्याच्याही मनात तोच राग धुमसत होता. त्यांना आकाशात एक बाज पक्षी दिसला आणि त्यांनी त्याला देवाचा संकेत मानला. काका केहर सिंग यांच्या मदतीने अखेर कटाची पूर्ण योजना तयार झाली आणि तारीख ठरली 31 ऑक्टोबर. ही हत्या तर फक्त एक ठिणगी होती. यानंतर जो वणवा पेटला तो संपूर्ण देशाला जाळणार होता. पुढे जे घडलं ते त्याहूनही भयानक होतं. इंदिरा गांधींची हत्या त्यांच्याच शीख बॉडीगार्ड्सनी केली ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि देशभर सुडाची एक लाट उसळली. जमाव रस्त्यावर उतरला आणि शीख विरोधी हिंसाचार भडकला. परिस्थिती इतके वाईट होती की तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग, जे स्वतः शीख होते, त्यांच्याही ताफ्यावर हल्ला झाला. पुढचे 3 दिवस, विशेषतः दिल्लीत जे काही घडलं ते अंगावर काटा आणणारं होतं. दंगली उसळल्या. हजारो निष्पाप शीख, त्यात पुरुष होते, स्त्रिया होत्या, लहान मुलं होती, त्यांची हत्या करण्यात आली. त्यांची घरं जाळली, त्यांचे व्यवसाय उद्ध्वस्त केले गेले. एका हत्येचा बदला हजारो हत्यांनी घेतला गेला. इंदिरा गांधींची हत्या आणि त्यानंतर उसळलेल्या त्या दंगली भारतीय इतिहासावरचा हा एक कधीही न पुसला जाणारा डाग आहे. आणि तो एक प्रश्न मागे सोडून जातो. एखादा देश स्वतःलाच झालेल्या जखमांपासून कसा सावरतो? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आजही आपण सगळे शोधतोय.